Good morning, everyone. Let's start our next question. Limitation of mutual fund. In last lecture, we were discuss about what is mean by mutual fund and its advantages, right? So आज limitation बघूया आपण काय आहे. First, no insurance. Mutual fund, although regulated by the government, are not insured against losses. That means that despite the risk reducing diversification benefit provide the mutual fund, losses can occur. आपण advantages मध्ये काय बघितलेलं आहे? Mutual fund provide portfolio for reducing the risk, but they say confidently reduce the risk. No, just they provide proper direction. So जर लॉस झाला तर आम्ही रिकवर करून देऊ असं म्युच्युअल फंड सांगतायत का हो? नाही. दॅट मीन्स नो इन्शुरन्स. आपण काय बघितलेलं आहे? बेसिकली इन्शुरन्स कंपनी काय करते? एक ॲश्युरन्स देते की जर तुम्हाला लॉस झाला तर आम्ही तो काय करू? रिकवर करून देऊ. बट म्युच्युअल फंडचा तो लिमिटेशन असेल. दॅट मीन्स this is not reduce the risk and diversification benefit. Okay. Next, risk factor. Mutual fund investment are subject to market risk involved. Market risk involved. Mutual fund, it is related to share, debenture, bond. Okay. तर ह्या इक्विटी शेअर मध्ये सॉरी किंवा ह्या सिक्युरिटीच्या ज्या प्राइसेस आहेत इट इज डिपेंड्स ऑन मार्केट ट्रेंड. सो मार्केट ट्रेंड काय आहे, मार्केटची सिच्युएशन काय आहे याच्यावरून सिक्युरिटीच्या प्राइस ह्या इन्क्रीज किंवा डिक्रीज डिसाइड होत असतात. सो म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क इन्व्हॉल्व. इट डिपेंड्स ऑन द स्टॉक मार्केट. जसं आपण म्हणतो की निफ्टी किती गेलेला आहे, किती इन्क्रीज झालेला आहे, किती डिक्रीज झालेला आहे याच्यावरून काय होतात तर प्राइस ह्या डिसाइड होतात. अ फॉल इन द स्टॉक मार्केट वुड ट्रिगर अ फॉल इन द व्हॅल्यू ऑफ म्युच्युअल फंड. सो ऑब्विसली जर स्टॉक मार्केट काय झाला, फॉल झाला तर डेफिनेटली म्युच्युअल फंड सुद्धा काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे, फॉल होणार आहे. दॅट मीन्स इट इन्व्हॉल्व मार्केट रिस्क. यामध्ये मार्केट रिस्क ही इन्व्हॉल्व असेल. नेक्स्ट, no guarantee of return. No guarantee of return. Mutual fund do not give any guarantee. Mutual fund do not give any guarantee of the return. म्हणजे तुम्ही जी इन्व्हेस्टमेंट करताय ती कोणत्याही रिस्क मध्ये करा, मिडल मध्ये करा, हाय मध्ये करा किंवा लो मध्ये करा. जरी तुम्ही लो मध्ये केलीत तरी सुद्धा तुम्हाला गॅरंटी नाही आम्ही देऊ शकत की त्यामधून तुम्हाला रिटर्न हा मिळेल. सो अ म्युच्युअल फंड युनिट प्राइस चेंजेस ड्यू टू द फ्लक्च्युएशन ऑफ अंडरलेइंग सिक्युरिटी. सो जिथे काय होणार आहे तर आपल्याला माहिती आहे की शेअर मार्केटमध्ये म्युच्युअल फंड मध्ये फ्लक्च्युएशन हे फार असतं. कधीही सिक्युरिटीची प्राइस ही इन्क्रीज होते, कधीही सिक्युरिटीची प्राइस ही डिक्रीज होते. दॅट मीन्स इट एंटायल अ वाईड रेंज ऑफ द प्राइस फ्लक्च्युएशन. सो यामध्ये रेंज ऑफ फ्लक्च्युएशन हे कसं आहे, जास्त आहे. दॅट इज वाय म्युच्युअल फंड नॉट प्रोव्हाइड गॅरंटी. कोणत्याही प्रकारची गॅरंटी ते देऊ शकत नाही. नेक्स्ट, लॉस ऑफ कंट्रोल. All types of mutual fund are managed by the fund manager. ओके. इथे ज्या सिक्युरिटी आहेत किंवा जे सगळे टाइप्स आहेत हे कोणा थ्रू मॅनेज होतात? फंड मॅनेजरच्या थ्रू काय केले जातात? मॅनेज केले जातात. सो द मॅनेजर ऑफ म्युच्युअल फंड मेक ऑल द डिसिजन अबाउट which security to buy and sell and when to do so. So thus the investor has no control over his investment. फंड मॅनेजर म्हणजे कोण हो? कोण असेल आता इथे फंड मॅनेजर? सांगा बरं. म्हणजे जो इन्व्हेस्टमेंट करणारा आहे त्याचा काही होल्ड आहे का ते सिक्युरिटीवरती? नाही. दॅट मीन्स फंड मॅनेजर काय करणार आहे, जे ऑथोराइज ब्रोकर आहेत
तेच इझिली डिसिजन घेतात की प्रत्येक वेळी अरे हा सिक्युरिटीची प्राइस इन्क्रीज झाली, काय करू, होल्ड करू की सोल्ड करू असं विचारलं जातं का? नाही. दॅट मीन्स दे कॅन इझिली सोल्ड ऑर बाय सिक्युरिटी विदाउट परमिशन ऑफ द इन्व्हेस्टर. ओके, ते कोणत्याही प्रकारची इन्व्हेस्टरची परमिशन नाही घेत. त्यामुळे इथे जो कंट्रोल आहे हा कोणाचा कमी असणार आहे? इन्व्हेस्टरचा. ओके, इन्व्हेस्टरचा कंट्रोल हा कमी आहे. नेक्स्ट, कॉस्ट. Most mutual fund charge management and operating fees towards management of the fund. डेफिनेटली आता जे काही मॅनेजमेंट फंड आहेत किंवा जे फंड मॅनेजर आहेत ते त्यांचं ऑपरेशन हँडल करण्यासाठी काय करतायत तर काही फीज सुद्धा चार्ज करतायत. सो दीज आर युजली 1% to 1.5% पर इयर फॉर ऍक्टिव्हली मॅनेज फंड. जर तुम्हाला ऍक्टिव्हली कंटिन्युअसली तुमच्या फंडवरती मॅनेजमेंट हवी असेल तर जितकी तुमची सिक्युरिटी आहे त्याच्यावरती ते 1% किंवा 1.5% काय करतात तर कमिशन बेसिकली चार्ज करतात. ओके, नेक्स्ट, इनएफिशियन्सी ऑफ कॅश रिझर्व. Inefficiency of cash reserve. So mutual fund usually maintain large cash reserve for situation such as large number of simultaneous withdrawal. आता बऱ्याच वेळी असं होतं बघा की म्युच्युअल फंड मध्ये असं आहे का की 10च लोक इन्व्हॉल्व आहेत किंवा 100 लोक इन्व्हॉल्व आहेत. बरेचसेच लोक काय असणार आहेत या म्युच्युअल फंड ऍक्टिव्हिटी मध्ये इन्क्लूड असतात. कारण सगळे स्मॉल लेवलचे इन्व्हेस्टर काय करतायत म्युच्युअल फंड मध्ये इन्व्हेस्ट करतायत, राईट. सो प्रत्येक जण काय करतायत, सिक्युरिटीची प्राइस इन्क्रीज झाली की सिक्युरिटी काय करणार, सोल्ड करणार. ओके, एखाद्या सिक्युरिटीची प्राइस इन फ्युचर वाढणार आहे असं लक्षात आलं की काय करतील, ते सोल्ड करतील किंवा होल्ड करतील. दॅट मीन्स जे लिक्विडेशन आहे, लिक्विडिटी आहे ही फास्ट होणं एक्सपेक्टेड असतं. बट सम टाइम इट इज नॉट सफिशियंट कॅश रिझर्व इन म्युच्युअल फंड. म्युच्युअल फंड मध्ये तितकाच कॅश रिझर्व प्रत्येक वेळी असतो असं नाही. सो दिस इज ऑल्सो लिमिटेशन ऑफ म्युच्युअल फंड. सो कॅश विड्रॉवल हे कसं होतं, बऱ्याच वेळी सायमल्टेनियसली होत असतं वेगवेगळ्या इन्व्हेस्टर कडून आणि सफिशियंट कॅश नसल्यामुळे हा एक लिमिटेशन इथे सांगितलेला आहे. नेक्स्ट, एक मिनिट, इनएफिशियन्सी ऑफ कॅश रिझर्व लक्षात आलं. जर कॅश सायमल्टेनियसली विड्रॉ होत असल्यामुळे दिस इज द लिमिटेशन. नेक्स्ट, ट्रेडिंग लिमिटेशन. Mutual fund are highly liquid in general. Most mutual fund cannot be bought or sold in the middle of the trading day. आपल्याला माहिती आहे की म्युच्युअल फंड शेअर मार्केटमध्ये लिमिटेड टाइम आहे, त्या टाइम मध्येच तुम्हाला काय करावं लागतं, सिक्युरिटी बाय आणि सोल्ड करावी लागते. इथे आहे का कोण हँडल करतं सिक्युरिटी किंवा बाय सोल्ड कोण करतं का? तुम्हाला शेअर मार्केटचा पिरियड माहिती आहे किती असतो, कधी ओपन होतं मार्केट? सकाळी 9 वाजता ओपन होतं. तुम्हाला वाटलं मी आज लवकर पहाटे 5ला उठलो आणि मला सिक्युरिटी बाय करायची, तुम्ही करू शकता का हो? नाही. दॅट मीन्स लिमिटेड ट्रेडिंगचा पिरियड असल्यामुळे दिस इज ऑल्सो लिमिटेशन ऑफ द म्युच्युअल फंड. सो वन कॅन ओनली बाय अँड सेल देम ऍट द एंड ऑफ द डे. आणि क्लोज कधी होतं मार्केट? 3 वाजता होतं. ओके, देन 3-4, बट बेसिकली 3-4च्या दरम्यान मार्केट क्लोज होतं. Then too many choices. These are several funds in operation. These funds vary greatly according to the investor objective, size, strategy, and style. So selecting the right blend of the security is quite challenging. तर तुम्हाला खूप सारे ऑप्शन काय केलेले आहेत तिथे अवेलेबल करून दिलेले आहेत, बट इट इज व्हेरी चॅलेंजिंग जॉब बेसिकली रिगार्डिंग इन्व्हेस्टर. की बऱ्याच वेळा असं होतं ना की खूप सारे ऑप्शन आहेत, मग कोणत्या सिक्युरिटीमध्ये आपल्याला काय करायचे आहे तर इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. हा थोडासा चॅलेंजिंग जॉब कोणासाठी असू शकतो, इन्व्हेस्टरसाठी. क्लिअर लिमिटेशन. ओके, नेक्स्ट क्वेश्चन, टाइप्स ऑफ म्युच्युअल फंड. लिमिटेशनचे पॉइंट झालेत का लिहून सगळ्यांचे? ओके, कोण असं नाही आहे ना लिहायचे राहिले?
कोणाचे राहिले असते तर मी एकदा जस्ट शो करते. बघा काय काय बघितलं आपण लिमिटेशन मध्ये. नो इन्शुरन्स. सेकंड, रिस्क फॅक्टर, नो गॅरंटी ऑफ रिटर्न, लॉस ऑफ कंट्रोल, कॉस्ट. कॉस्टचे हे ऑब्जेक्टिव्हला थोडेसे रिपीट होतात पॉईंट, त्यामुळे लक्षात ठेवा की बेसिकली ते किती कमिशन चार्ज करतात इयरली. 1% to 1.5%. Inefficiency of cash reserve because simultaneously withdrawal. Then trading limitation because limited time period of buying and selling security. And too many choices, lots of choices available in mutual fund. So that is why it is quite challenging job for an investor. Types of mutual fund. क्लासिफिकेशन बाय स्ट्रक्चर. एक चार्ट काढा आधी. क्लासिफिकेशन बाय स्ट्रक्चर ज्यामध्ये ओपन एंडेड असणार आहे आणि क्लोज एंडेड असतील. त्याच्यानंतर इंटरवल हे आहे स्कीम मध्ये. ओके. त्याच्यानंतर क्लासिफिकेशन बाय इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्ह मध्ये आहेत ग्रोथ फंड, इन्कम फंड, बॅलन्स फंड, मनी मार्केट फंड. देन थर्ड आहे जॉग्राफिकल क्लासिफिकेशन, डोमेस्टिक म्युच्युअल फंड, ऑफशोर म्युच्युअल फंड. देन फोर्थ क्लासिफिकेशन आहे क्लासिफिकेशन बाय नेचर, इक्विटी फंड, डेप्थ फंड. डेप्थ मध्ये अगेन क्लासिफिकेशन आहे गिल्ड फंड, लिक्विडिटी फंड, इन्कम फंड, मंथली इन्कम प्लॅन अँड शॉर्ट टर्म प्लॅन. देन लास्ट आहे अदर स्कीम, त्यामध्ये आहे टॅक्स सेव्हिंग फंड अँड सेक्टर स्पेसिफिक फंड अँड लास्ट इंडेक्स फंड. एवढंच आपल्याला बघायचंय. ठीक आहे. डायग्राम कम्प्लीट करा. डायग्रामला जागा सोडा, जसे पॉइंट ऍड होतील तसे ऍड करत जाऊ. ठीक आहे. एक हाफ पेज ठेवून द्या. थोडे डिटेल मध्ये नाही, फक्त मिनिंग आपण क्लिअर करणार आहोत काय आहे ओपन एंडेड आणि क्लोज एंडेड. ठीक आहे. चलो लेट स्टार्ट. आम्हाला 7 पॉइंटची इतकी सवय झाली की जास्त पॉइंट झेपत नाहीत है ना. चलो. ओपन एंडेड फंड और स्कीम. फर्स्ट टाइप आहे क्लासिफिकेशन बाय स्ट्रक्चर. फर्स्ट, open ended fund. So the most common types of mutual fund. Open ended, it is very commonly type of fund available for investment in a open ended fund mutual. So open ended mutual fund is one that is available for subscription and repurchase on continuous basis. Open ended मध्ये बेसिकली आपण काय सांगतो, we can continuously purchase any security, we can continuously subscribe any security. That means open ended. क्लोज एंडेड म्हणजे काय, तर तुम्हाला स्पेसिफिक पिरियड दिलेला असेल, तिथे तुम्ही काय करू शकता, तेवढ्याच सिक्युरिटी बाय करू शकता, सोल्ड करू शकता. बट ओपन एंडेड मध्ये तुम्हाला कोणत्याही प्रकारचं लिमिटेशन नाहीये, कोणत्याही प्रकारचं पिरियडचं लिमिटेशन नसेल. दॅट मीन्स वी कॅन इझिली रिपर्चेस, सबस्क्राईब ऑन अ कंटिन्युअस बेसिस. फर्स्ट क्लियर झाला का पॉइंट. कंटिन्युअस बेसिस. These funds do not have a fixed maturity period. ओपन एंडेड मध्ये काय सांगायचंय, then do not have any fixed maturity period. म्हणजे असं आहे की अरे हा ही सिक्युरिटी तुम्हाला 10 दिवसांनी सोल्ड करावीच लागेल. राईट. सो अशा प्रकारे कोणताही मॅच्युरिटी पिरियड नाहीये. तुम्ही एखादी सिक्युरिटी तुम्हाला हवी तितक्या पिरियड मध्ये काय करू शकता, तुम्ही ती सबस्क्राईब करू शकता. So investor can choose to invest or transact in this scheme as per their convenience. So investor can buy or sold security as per their convenience. तो त्याच्या कन्व्हिनियंटली काय करेल, सिक्युरिटी बाय करेल आणि सोल्ड करेल. क्लियर. So these mostly common fund available and fund house buy and sold unit mutual fund directly from the investor at prevailing नेट असेट व्हॅल्यू NAV नुसार काय केल्या जातात, तर सेल केल्या जातात. सो इन शॉर्ट, ओपन एंडेड स्कीम मीन्स इन्व्हेस्टर कॅन इझिली बाय अँड सेल सिक्युरिटी ऑन अ कंटिन्युअस बेसिस. फर्स्ट थिंग. सो दिस इज व्हेरी कॉमन अँड मोस्टली पॉप्युलर म्युच्युअल फंड. देन थर्ड मध्ये सांगायचं आहे देर इज नो फिक्स मॅच्युरिटी पिरियड. दॅट्स इट. नो फिक्स मॅच्युरिटी पिरियड. Purchase and buy continuously basis, oldest form and common form. Clear? Okay. Second, close ended fund. आता बरोबर त्याच्या अपोजिट असणार आहे
क्लोज एंडेड मध्ये पहिलं येईल, मग काय आहे तर त्याला मॅच्युरिटी पिरियड असणार आहे. ठीक आहे. सो क्लोज एंडेड फंड स्कीम हॅज मॅच्युरिटी पिरियड, हॅव अ मॅच्युरिटी पिरियड. त्याला एक मॅच्युरिटी पिरियड असेल, त्या मॅच्युरिटी पिरियड पर्यंत तुम्ही ती होल्ड किंवा बाय करू शकता. सो द फंड इज ओपन फॉर सबस्क्रिप्शन ड्युरिंग द लॉन्च ऑफ द स्कीम फॉर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम. स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम साठीच काय केली जाईल, ती लॉन्च केली जाईल. Investor can invest in this scheme at the time of the initial public issue. Initial public issue time तुम्हाला ऑफर केला जाईल, तोपर्यंत तुम्ही काय करू शकता, ती सिक्युरिटी बाय करू शकता. आफ्टर क्लोजिंग ऑफ न्यू फंड ऑफर, investor cannot buy or sell their unit directly with fund house. आता इथे कोणत्याही प्रकारचे इन्व्हेस्टर डायरेक्टली फंड हाऊस मधून ती सिक्युरिटी बाय करू शकत नाही. So in short, close-ended fund means it has a specific maturity period. Okay, पहिला एक तर याला maturity period असेल, then this fund open for subscription during a specific period of time. Okay, that means investor can invest in scheme at the initial public issue. सुरुवातीला जेव्हा ती कंपनी काय करते, सिक्युरिटी इश्यू करते, इनिशियल पब्लिक इश्यू, त्याच्यासाठी एक ठराविक पिरियड देते. त्या पिरियड पर्यंतच तुम्हाला ती काय करावी लागते, सबस्क्राईब करावी लागते. क्लिअर. नेक्स्ट, इंटरवल फंड. इंटरवल, आता इंटरवल म्हणजे माहिती आहे सगळ्यांना, ठराविक इंटरवल मध्ये काय करू शकतो आपण, म्हणजे दोघांचं कॉम्बिनेशन असणार आहे आता इथे. सो इंटरवल फंड आर फंड विथ फीचर बोथ द ओपन एंडेड अँड क्लोज एंडेड. सो सिंपल वर्ड, इन सिंपल थिंग काय म्हणा, इंटरवल फंड इट इज द कॉम्बिनेशन ऑफ ओपन एंडेड स्कीम अँड क्लोज एंडेड स्कीम. ओके, दोघांचं कॉम्बिनेशन असेल. सो ठराविक इंटरवल मध्ये आपण काय करतोय, ती सिक्युरिटी बाय करतो. Okay, that means subscribe करतोय. So they are closed fund with an option to transact with the fund directly for a certain pre-mentioned period. तुम्हाला इथे pre-mentioned period काय केलेला असेल, दिलेला असेल. So in this scheme provide pre-mentioned period, आणि त्या पिरियड मध्ये इन्व्हेस्टर कॅन इझिली इन्व्हेस्ट or buy security in a particular period of time विदाउट एनी इंटरफरन्स. मग तुम्हाला म्युच्युअल फंड मॅनेजरची परमिशन घ्यायची गरज नाही, तुम्ही काय करू शकता, इझिली इथे फंड काय करू शकता, तर इन्व्हेस्ट करू शकता. सो वेन दे आर ओपन फॉर सबस्क्रिप्शन और रिडम्पशन ड्युरिंग द सर्टन इंटरवल्स. ओके, सर्टन इंटरवल्स मध्ये तुम्ही काय करणार आहात, तो इन्व्हेस्ट करणार आहात. दे हॅव ओपन एंडेड फंड नेचर अँड रेस्ट ऑफ द टाइम क्लोज एंडेड. लक्षात आलं, ओपन एंडेड का म्हटलेलं आहे, बिकॉज दे हॅव ओपन एंडेड फंड, नेचर कसं आहे, ओपन एंडेड सारखं आहे, आणि रेस्ट कसं आहे, तर क्लोज एंडेड सारखं आहे. लक्षात आलं, ठराविक पिरियड मध्ये आपण काय करतोय, त्याला बाय करू शकतो, सबस्क्राईब करू शकतो आणि क्लोज करू शकतो. नेक्स्ट, क्लासिफिकेशन बाय इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह. Classification by investment objective. So first, growth fund scheme. Growth fund or scheme. It is also known as equity scheme. Okay, growth fund scheme ला काय म्हटलेलं आहे, equity scheme. So this scheme aim at providing capital appreciation over medium and long term. आता बेसिकली ग्रोथ फंड या नावातच आहे, these types of fund when we raise for the expansion and diversification purpose. ओके, म्हणजे जर तुम्हाला जास्तीत जास्त एक्सपान्शन करायचं असेल तुमच्या कंपनीला, तर तुम्ही ह्या टाइप्स मध्ये जाता ग्रोथ फंड मध्ये. ठीक आहे, बिकॉज इन दिस स्कीम वी कॅन राईज फंड ऑन द बेसिस ऑफ मीडियम अँड लॉंग टर्म. म्हणजे शॉर्ट टर्म वरती आपण इथे फंड राईज नाही करत आहे, तर इथे आपण लॉंग टर्म बेसिस वरती आणि मीडियम टर्म वरती काय करतोय, तर राईज करतोय. क्लिअर अवंतिका, इज इट क्लिअर, नॉट क्लिअर, काय क्लिअर नाही. ग्रोथ फंड लक्षात आलं का, पहिलं मेन्शन करा, इट इज इक्विटी स्कीम, इट इज नोन ॲज इक्विटी स्कीम.
and the aim of this providing capital appreciation over medium and long term. This scheme normally invest a major portion of their fund in equities. मेजर पोर्शन हा इक्विटी मध्ये काय केला जातो तर इंट्रोड्यूस केला जातो. हेन्स दे हॅव कंपॅरेटिव्हली हाय रिस्क. लक्षात ठेवा इथे रिस्क सुद्धा कशी असणार आहे तर हाय असणार आहे. सो सच अ फंड डू नॉट ऑफर रेग्युलर इन्कम, डू नॉट ऑफर रेग्युलर इन्कम ॲज दे एम ॲट कॅपिटल ॲप्रिसिएशन इन अ लॉंग रन. लॉंग रन साठी आहे तर तुम्हाला लॉंग टर्म बेसिस वरतीच काय मिळणार आहे तर जे काही रेट ऑफ इंटरेस्ट आहे तो मिळेल. सो बेसिकली सांगितलं जातं की तुम्हाला ग्रोथ करायची आहे तेव्हा तुम्ही कॅपिटल ॲप्रिसिएशन साठी ही मेथड चॉईस करताय. देन मीडियम टर्म आणि लॉंग टर्म साठी काय करणार आहात यामधून तुम्ही जास्तीत जास्त फायनान्स कलेक्ट करणार आहात ॲज अ कंपनी पॉइंट ऑफ व्ह्यू. When company focus on growth and expansion, that time company choose growth fund scheme. Clear? Okay. Next, income fund. Second, income fund. It is also known as debt fund or debt scheme. Okay. Debt scheme म्हटलं जातं याला. They generally invest in fixed income security such as bond and corporate debenture. Okay. तर याच्या जसं आता पहिल्या पॉइंट मध्ये सांगितलं की तुम्ही मेजर पार्ट कुठे इन्व्हेस्ट करताय इक्विटी मध्ये. ओके. आता इन्कम फिक्स्ड मध्ये काय सांगायचं आहे हिअर वी मेजर पार्ट इंट्रोड्यूस इन डिबेंचर अँड बॉन्ड. ओके. बॉन्ड आणि डिबेंचर मध्ये तुम्ही मॅक्झिमम इन्कम काय करताय तर इन्व्हेस्ट करताय. So this scheme aim at providing regular and steady income to the investor. आता इथे मात्र तुम्हाला रेग्युलर इन्कम काय केला जाईल तर प्रोव्हाइड केला जाईल. सो कॅपिटल ॲप्रिसिएशन इन सच अ स्कीम मे बी लिमिटेड. सो कॅपिटल ॲप्रिसिएशन लिमिट हा थोडंसं काय असणार आहे लिमिटेड असेल कारण एकतर तुम्ही इन्व्हेस्टरना रेग्युलर इन्कम काय करताय ऑफर करताय. क्लिअर? ओके. नेक्स्ट बॅलन्स फंड. बॅलन्स फंड आता काय असेल सांगा बरं. हिअर वी फोकस ऑन कॅपिटल ॲप्रिसिएशन ॲज वेल ॲज रेग्युलर इन्कम. दोघांचा बॅलन्स करताय. एकतर तुम्ही इन्व्हेस्टरला रेग्युलर इन्कम पण देताय आणि त्याचबरोबर त्यामधून जास्तीत जास्त कॅपिटल ॲप्रिसिएट पण करताय. राईट. सो बॅलन्स फंड इन्व्हेस्ट बोथ द इक्विटी अँड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी. दॅट मीन्स हिअर वी इन्व्हेस्ट इक्विटी बॉन्ड अँड डिबेंचर. ओके. बॅलन्स करताय तुम्ही सगळ्यांमध्ये थोडी इन्व्हेस्टमेंट इथे करा. सो बॅलन्स फंड इन्व्हेस्ट इन बोथ इक्विटी अँड फिक्स्ड इन्कम सिक्युरिटी. दॅट मीन्स डेट और डिबेंचर ऍड केलं तरी चालेल. इन द लाईन विथ प्री डिफाईन इन्व्हेस्टमेंट ऑब्जेक्टिव्ह ऑफ द स्कीम. द इक्विटी पोर्शन प्रोव्हाइड ग्रोथ while debt provides stability. लक्षात ठेवा काय सांगितलं इथे. इक्विटी काय करते इथे इक्विटी पोर्शन प्रोव्हाइड ग्रोथ. ऑब्विसली आपण इक्विटी मध्ये काय बघितलं होतं इक्विटी इश्यू करण्यामागे जास्तीत जास्त कॅपिटल ॲप्रिसिएशन आहे आणि डेप्ट मध्ये काय आहे प्रोव्हाइडिंग स्टॅबिलिटी और इन रिटर्न दॅट मीन्स रेग्युलर इन्कम प्रोव्हाइड करणे. So these are appreciate for the investor looking for the moderate growth. पुढे जाऊन आपण व्हेंचर कॅपिटल कॉन्सेप्ट बघणार आहोत. ती याच्याशी रिलेटेड असेल म्हणजे जास्तीत जास्त इन्व्हेस्टरने रिस्क घ्यावी ह्या इंटेन्शनने तुम्ही काय करता. ओके. सो इथे आपण प्रॉपर बॅलन्स केलेला आहे की इन्व्हेस्टरना एक हॅबिट लावून देतोय की तुम्ही काय करा थोडीशी रिस्क घ्या आणि त्याचमधून कंपनीला जास्तीत जास्त कॅपिटल ॲप्रिसिएट पण करता येईल. क्लिअर? नेक्स्ट मनी मार्केट फंड. These funds are also income fund and their aim is provide easy liquidity, preservation of capital and moderate income to the investor. काय सांगितलं बघा यामध्ये. These funds are also income fund. मनी मार्केट फंड जसं आपण ऑलरेडी लर्न केलेलं आहे मनी मार्केट मध्ये we can easily fund raise
विदिन 1 डे 1 नाईट, ओके, ॲज वेल एज 1 इयर. एका वर्षामध्ये आपण काय करतो इथे, कधीही जेव्हा आपल्याला फायनान्सची गरज आहे तेव्हा आपण ह्या मेथडकडे जातो. सो दीज फंड आर ऑल्सो इन्कम फंड अँड देअर एम इज टू प्रोव्हाइड इझी लिक्विडिटी, प्रिझर्वेशन ऑफ कॅपिटल अँड मॉडरेट इन्कम टू द इन्व्हेस्टर. म्हणजे मॉडरेट लेवलला इन्व्हेस्टरला काय करतोय आपण इथे, इंटरेस्ट रेट देतोय. देन थोड्याफार प्रमाणावरती आपण कंपनीला कॅपिटल सुद्धा काय करून देतोय, प्राइस करून देतोय आणि इन्व्हेस्टरला इन्कम पण मिळतो. सो इथे आपण सुद्धा काय केलेलं आहे, बॅलन्स केलेलं आहे. सो दिस स्कीम इन्व्हेस्ट एक्सक्लुसिव्हली इन सेफर, शॉर्ट सेफर टर्म instrument such a treasury bill, commercial paper, government security, etc. हे लक्षात ठेवा, मनी मार्केटचे पार्ट आहे. वी वेर ऑलरेडी लर्न. ट्रेझरी बिल कोण इश्यू करतं, लक्षात आहे का बघूया. ट्रेझरी बिल इश्यू बाय, राईट, RBI. ओके, आपण बघितलं होतं ना ट्रेझरी बिलचे टाइप्स आहेत, कोणत्या अमाऊंट मध्ये त्या इश्यू केल्या जातात, स्पेसिफिक पिरियड साठी इश्यू केल्या जातात, बट विदिन अ इयर. क्लिअर. रिमेनिंग टाइप आहेत, कंटिन्यू करायचे का, हवा स्टॅमिना. ठीक आहे, मग जॉग्राफिकल आणि बाकीचे पॉइंट आपण नेक्स्ट लेक्चरला कंटिन्यू करू. थँक्यू.